9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जल, जंगल आणि जीवन रक्षण करते मानवनिर्मितीपासून असलेली आदिवासी जमात असून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच आदिवासी समाजात जन्म घेऊन आदर्श समाजासाठी आणि राष्ट्रासाठी महान कार्य केले असे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा, राघोजी भांगरा यांच्यासह राष्ट्रपुरुषांच्या फोटोप्रतिमांना पुष्पहार अर्पण करून स्मृतींना वंदन करून दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे, निलेश गुरव, देवा ग्रुपचे तानाजीभाऊ मोरे, गणेश गुळवी यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. आलेल्या मान्यवरांच्या मार्गदर्शनारूपी मनोगत व्यक्त झाल्यावर आलेल्या सर्व मान्यवरांचे शालपुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन श्री संजय जीवन जाधव यांनी केले असून त्यांचे सहकारी अशोक बुदर, प्रभाकर जाधव, दत्तू कातकरी, गणेश दिंडे, दत्ता जाधव, सुनील डवली, बाळाराम सुतार, शुभम मर्ले, बंधू माडा यासह महिला वर्ग ग्रामस्थ उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. सर्वांनी नाचत गाचत आदिवासी दिन हर्षोल्लासात साजरा केला. त्यासाठी त्यांनी आपलं जीवन सुद्धा अर्पण केलेलं आहे. आज आपण बघतो आदिवासी दिनाचा जो एक विषय ठेवलेला आहे त्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हा एक विषय आदिवासी समाजाने जोपासला पाहिजे. कारण की येणाऱ्या या जागतिक जी चळवळ आहे, कॉम्पिटिशन चालू आहे जगामध्ये सर्वच याच्यामध्ये, त्याच्यामध्ये आदिवासी समाज कुठेही मागे न राहता त्याने शैक्षणिक चळवळीमध्ये भाग घेऊन आपला समाज, आपली मुलं, आपले जे तरुण वर्ग आहे यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये एक योग्य ती भूमिका देऊन त्याच्यामध्ये पुढे गेलं तर नक्कीच आदिवासी समाज हा कुठेच मागे राहणार याच्यात नाही. याच्यात मला तीन मात्र शंका नाहीये. तो दरवर्षी सातत्याने ते साजरा करत आहेत. त्या सर्वांच्या टीमला सुद्धा मी धन्यवाद देतो की असा दिवस तुम्ही साजरा करत जा. आपली जी ग्रामपंचायत आहे निंबोली एवढी ग्रामपंचायत ही सतत आदिवासी बांधवांसाठी त्या पाठीमागे राहील आणि कुठल्याही आदिवासी बांधवांचे जे प्रश्न असतील त्यासाठी सातत्याने पुढाकार घेतील याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा हा जागतिक आदिवासी दिन असा तुम्ही दरवर्षी साजरा करत देवा. आणि आज या दिनानिमित्त मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. भूगावचे आहेत आणि त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. पुढे या आहे आपल्या शुभस्ते आपण विनंती आहे आपण या आणि विनंती आहे आज 9 ऑगस्ट आदिवासी दिनही आम्ही साजरा करतो, सोबत क्रांती दिन. खऱ्या अर्थाने राघोजी भांगरा आणि बिरसा मुंडा यांच्या स्मृतींना वंदन करण्याचा हा दिवस आहे. स्वातंत्र्याची जी चळवळ आहे ती खऱ्या अर्थाने या स्वातंत्र्य सेनानींनी सुरू केली आणि म्हणून आज आपण 9 ऑगस्ट क्रांती दिन साजरा करतो. आज आमच्या आदिवासी बांधव का आम्ही सर्वच जण हा दिवस साजरा करत असताना विविध जे सामाजिक उपक्रम आहेत त्यांच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमांचा
खऱ्या अर्थाने साजरा करण्याचा प्रयत्न असतो। आज जाधवपाडा येथून आमचे संजयजी जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची दिंडी ही ह्या आदिवासी दिनी क्रांती दिनी निघालेली आहे। निश्चितच दरवर्षी चांगलं कार्यक्रम करून या ठिकाणी असलेले जे आदिवासी बांधव आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्या योजना असतील किंवा बाकीचे जी कामं आहेत ती करण्यासाठी संजय जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी नेहमीच प्रयत्नशील असतात। मी त्यांना सर्वांना आजच्या ह्या क्रांती दिनाच्या आदिवासी दिनाच्या खास करून शुभेच्छा देतो आणि आजच्या दिवशी सर्व बांधवांना रक्षाबंधनाच्या देखील खूप खूप शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे यावर्षी 4थं वर्ष आहे आणि जागतिक आदिवासी दिन हा सर्व महाराष्ट्रामध्ये दरवर्षीप्रमाणे जो आदिवासी माणूस जे क्रांतीवीर होऊन गेले बिरसा मुंडा, नागे कातकरी आणि असे अनेक वीरांनी इंग्रजी काळामध्ये ज्यांनी आहुती दिली, रक्ताची बाजी घातली आणि त्या बाजीमध्ये आपल्या आदिवासी बांधवांना जो हक्क दिला, जो हक्क नव्हता तो त्याने हक्क दिला, त्याच्यामुळे आज आमचा आदिवासी बांधव हा मोठ्या उत्साहामध्ये हा सण साजरा करत आहे।